देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। आज हम चर्चा करेंगे आगामी विधानसभा चुनाव 2024 की, जहां मूर्तिजापुर विधानसभा क्षेत्र से एक प्रमुख सामाजिक कार्यकर्ता और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार के प्रदेश संगठक सचिव रविकुमार राठी की उम्मीदवारी की चर्चा हो रही है। रविकुमार राठी, जो मूर्तिजापुर के निवासी हैं, ने हमेशा शेतकरी, युवा और गौर गरीब जनता के साथ खड़े होकर उनके हितों के लिए काम किया है। रविकुमार राठी इस बार चुनाव में उतरने की इच्छा रखते हैं और उनका मानना है कि अगर उनकी पार्टी उन्हें मौका देती है तो वे निश्चित रूप से जीत हासिल करेंगे। उन्होंने मूर्तिजापुर के लोगों से अपील की है कि वे उन्हें समर्थन दें और उनकी पार्टी पर विश्वास करें। उन्होंने हमारे संवाददाता से बात करते वक्त कहा कि मैंने हमेशा मूर्तिजापुर के शेतकरी, युवा और गौर गरीब जनता के लिए 24 घंटे काम किया है और उनकी समस्याओं को हल करने की पूरी कोशिश की है। अगर मेरी पार्टी मुझ पर भरोसा करती है और मुझे टिकट देती है तो मैं निश्चित रूप से जीत हासिल करूंगा। मैं मूर्तिजापुर के लोगों से अनुरोध करता हूं कि वे मुझे समर्थन दें ताकि मैं उनके विकास के लिए और भी बेहतर तरीके से काम कर सकूं। आइए सुनते हैं रविकुमार राठी जी का बयान और जानते हैं पूरी खबर विस्तार से। इथे मूर्तिजापूर मतदारसंघात दोन आम्हाला अपोजिशन आहे, एक बीजेपी आहे, एक वंचित आहे। त्यांचा दोघाचाही चांगलाच फॅक्टर असते, म्हणजे त्रिकोणी लढत असते इथे। तर इथे थोडा जो जास्ती जोर लावेल त्याची सीट निघते, म्हणजे बराबरी लढत चालते आणि तो जो थोडासा जास्ती ताकद लावणार त्याची सीट निघणार आहे। आता मागील 15 वर्षापासून लोकांनी विकासावर मतदान दिलेलं, पण काही त्यांना असा अपेक्षासारखं काम दिसला नाही। ते हिशोबाने लोक नाराज आहे इथे मतदारसंघातले, आणि ते अपेक्षाने आता महाविकास आघाडीकडे, पवार साहेबांकडे आता हे मूर्तिजापूर मतदारसंघ राष्ट्रवादी सुटणार असं आम्हाला वरतून माहिती मिळालेली आहे। आमचे नेत्यांनी सांगितलं की हा मूर्तिजापूर मतदारसंघ अकोला जिल्ह्यातला राष्ट्रवादीला सुटणार आहे, आदरणीय शरद पवार गटले। तर ते हिशोबाने आम्ही तयारी करत आहे। मागील मी 8 वर्षापासून तयारी करत आहे। मागच्या विधानसभा मध्ये मला 42,000 मतदान भेटलेलं आहे। तेव्हापासून मी काही घरी बसलो नाही। माझ्या मतदारसंघातील लोकांना प्रत्येकाला मी म्हणजे भेटीगाठी चालू आहे, त्यांचे जे काही समस्या ते सॉल्व्ह करायचं काम चालू आहे। आणि विशेष म्हणजे आजची कंडिशन अशी आहे की पूर्ण महाराष्ट्राचा कळ बदललेला आहे। महाविकास आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे, तर सर्व जनतेने चांगला प्रेम देत आहे। आणि विशेष म्हणजे इथे कसं आहे की विकासाच्या नावाने काहीच नाही, कमिशन खोरी चालू आहे पूर्ण 100%। इथे म्हणजे 10-20% कमिशन घेणं चालू आहे। नाव घेत नाही कोणाचा, पण 10-20% सर्व पब्लिकला माहित आहे। तर विकासाच्या नावाने लूट चालू आहे इथे, ते लूट बंद करायसाठी आम्ही समोर येत आहे। आणि विकासाचा आपण जे प्रश्न विचारला, विकासाबद्दल आपलं काय आहे, तर माझ्या शेतकऱ्याबद्दल असं आहे की 24 तास वीज उपलब्ध करून द्यायची त्यांना, आणि त्याच्यानंतर त्यांच्या शेतापर्यंत पाईपलाईनने पाणी आणून द्यायचं आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुष्कळ ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, पण इकडे कोण लक्ष देत नाही। आमचे आमदार होते तुकाराम बेडकर, मागील 15 वर्ष पहिले त्यांनी काही बॅरेजेस आणलेले आहे। ते बॅरेजेस आतापर्यंत कंप्लीट झाले, 15 वर्ष झाले। मागील आमची 2.5 वर्षाची सरकार होती तेव्हा 533 कोटी रुपये काटेपूर्णा बॅरेजसाठी आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणले होते, 533 कोटी रुपये। त्याच्यानंतर उमा बॅरेजसाठी 707 कोटी रुपये आदरणीय जयंत पाटील साहेबांनी दिले आम्हाला इथे मूर्तिजापूर मतदारसंघासाठी। ते सँक्शन झाले होते, लगेच आमची सरकार पडली, तर तेव्हा नंतर आले ते थोडे, पण सँक्शन आम्ही केला होता। असं विकासाच्या कामाने आम्ही काही नसतानाही भरपूर निधी इथे आणलेली आहे। भाऊ, आपण हे बघितलेलं आहे की जे मूर्तिजापूर विधानसभा जे क्षेत्र आहे, मतदारसंघ, इथे काटेरी संघर्ष आहे। आणखीन आपण शरद पवार गटतर्फे आपण उमेदवार आहात, तर मला सांगा कशा प्रकारचे चॅलेंजेस तुम्हाला येऊ शकतं, काय लढत होऊ शकतं त्याबद्दल? इथे अशी कंडिशन आहे की मागील मला 42,000 मतदान भेटलेलं आहे। ते मतदान आताही माझ्या सोबतच आहे, आणि शिवसेना आता आमच्या सोबत आहे। शिवसेनाचे 25,000 मतदान जवळपास आहे। तर आता लोकसभेमध्ये आम्हाला 64,000 मतदान भेटलेलं आहे। आमचे जे डॉक्टर अभय पाटील साहेब होते त्यांना 64,000 आमच्या मतदारसंघात मूर्तिजापूर मतदारसंघातून भेटलेलं आहे। आम्ही जवळपास 8,000च मत मागे आहे, आणि इतकी नाराजगी तो विद्यमान आमदार बद्दल आहेच। तर भविष्यात म्हणजे एक चांगला पर्याय, कारण काय इथे कसं जातीवाद वातावरण आहे थोडासा, म्हणजे इथे हिंदू एससी चालते मूर्तिजापूर मतदारसंघात। तर त्याच्या हिशोबाने लोकांचा चांगला प्रेम आहे। आतापर्यंत लोकांचे भरपूर कामं केले आपण, आणि विशेष म्हणजे माझा एक टार्गेट आहे की 10,000 युवकांना आपण रोजगार उपलब्ध करून द्यायचा। त्यासाठी माझा कार्य चालू आहे।
जवळपास 1000 युवकांना आपण रोजगार लावलेलाही आहे. आणि भविष्यात समजा काही चांगला पद आला तर 100% आपले जे बेरोजगार युवक आहे मूर्तिजापूर मतदारसंघाचे त्यांच्यासाठी माझा विजन तयार आहे. त्यांना सांगत आहे की तुम्हाला कशा प्रकारे मी तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देणार. हो, आपण एकंदर चित्र बघता की जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे आहे जनतेतर्फे भरघोस प्रतिसाद तर मिळत आहे, परंतु विरोधक टीका टिप्पणी पण करत आहे की ही नौटंकी आहे, लॉलीपॉप आहे, या प्रकारे असे विरोधक पण टिप्पणी करत आहे. त्यावर आपण काय बोलणार? नाही, हे काय सर्व पब्लिक लोकांना समजते की इलेक्शनच्या तोंडावर हे लाडकी बहीण योजना आणली म्हणजे त्यांचा मनशा काय. लोकांना रिश्वत देणं हे फक्त त्यांचा मनशा आहे, बाकी त्यांना काही बहिणाबद्दल काहीच नाही आहे. अगर बहिणीबद्दल काही त्यांना अगर समजा आपुलकी होती तर सिलेंडरचे भाव वाढले नसते, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले नसते. आणि जे महागाई आहे आज जे त्यांचे घर खर्च जे चालत आहे ते डबल झालेला आहे, दुप्पट झालेला आहे 5-7 वर्षात. तर ते कमी झालं असता. त्यांना काही बहिणाबद्दल काहीच नाहीये, फक्त तोंडावर इलेक्शन आहे त्याच्यामुळे देऊन राहिले, त्याच्यानंतर ते बंद करणार मला 100% शाश्वती आहे. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तणाव निर्माण झालेला आहे, राजकीय वातावरण तापत आहे. अशात मला आपण हे सांगा की जे जाती समीकरण जे आहे जे एकतर्फे होत आहे तर त्याचा आपल्याला किती फायदा होऊ शकतो आपल्या पार्टीला, त्याबद्दल सांगा. आज महाराष्ट्रात आदरणीय शरद पवार साहेब हे कधी जातीपातीचे वादात सापडले दिसले नाही. सर्व जातीचे लोकांना घेऊन चालणारे आमचे आदरणीय शरद पवार साहेब सर्व जातीचे लोक त्यांना प्रेम करत आहेत. तर आम्हाला जातीचा हे जे ट्रेड निर्माण करून राहिले जे अदर पक्ष आहे ते जे काही त्यांचा फायदा घ्यायचा आहे, पण शरद पवार साहेबाबद्दल असा काहीच नाही आहे. त्यांना प्रत्येक जातीचे लोक प्रेम करतात आहे. भाऊ, एक तर्फे आपण हे बघतो की सुशिक्षित जे बेरोजगार आहे त्यांचे ग्राफ वाढत आहे, रोजगार नाही आहे, आणखी महिलांची परिस्थिती पुष्कळ दुरावलेली आहे, म्हटलं शेतकऱ्यांची स्थिती खालवलेली आहे. त्यावर आपण उपाय म्हणून आपलं काय पुढचे नियोजन राहणार? माझे युवकांना म्हणजे मी आता इथून सांगू इच्छित आहे की इथे MIDC मध्ये जवळपास 300 एकर जागा आहे. तिथे मोठा उद्योग आणून 1000-2000 पोरांना आपण कसं लावता येईल त्याच्यावर भर देणार. आणि इतर गोष्टीत मी माझा एक रवी राठी जनसेवा फाउंडेशन म्हणून युवकांसाठी तयार केलेला आहे. त्याच्यात युवकांबद्दलच काम होणार आहे. त्याच्यात प्रत्येक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून त्यांना कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल त्याच्यावर हा फाउंडेशन काम करत आहे. पहिले 1000 पोरांना आपण लावलेला आहे रोजगार नोकरीवर. आणि भविष्यातही आपल्याला टार्गेट आहे की आमचा फाउंडेशन टार्गेट आहे की 10,000 युवकांना नोकरीवर किंवा रोजगारवर उपलब्ध करून द्यायचा. आणि त्याच्यावर हा फाउंडेशन काम करत आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर युवकांना कसा बेनिफिट कसा देता येईल त्याच्यावर काम करणार. तुम्ही शेतकरी बद्दल सांगितलं, शेतकऱ्यांबद्दल आमचा असा आहे भविष्यात माझा स्वतःचा प्लॅन की 24 तास वीज उपलब्ध करून द्यायची, त्याच्यानंतर पाईपलाईनने पाणी त्याचे शेतापर्यंत आणून द्यायचा आणि सर्व जे शेत रस्ते आहे ते कम्प्लीट करायचे. आतापर्यंत त्याच्यावर कोणी लक्ष देत नाहीये. तर हे भविष्यात माझा प्रामुख्याने काम राहील. हो, आपले सतत जनसंपर्क कार्य सुरू आहे, म्हटलं भेटीगाठी सुरू आहे, मेळावे सुरू आहे. तर मला सांगा, आणखीन आपला दांडगा अनुभव आहे, आपल्या पूर्ण राजकीय अनुभव आहे आपल्याला. तर यावेळी जर पार्टीनं आपल्याला तिकीट दिली तर आपण इथे हॅट्रिक करणार का, असे इथले लोक आशा बाळगवत आहे. आपण काय बोलणार त्यावर? नाही, मी आतापर्यंत निवडून आलेला नाही, तर हॅट्रिकची काही विषय नाही आहे. मी मागील थोड्या मतांनी पराभूत झालेला आहे. आणि भविष्यात पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला तर जनताचा विश्वास माझ्यावर 100% आहे. आणि माझी मतदारसंघाची जनता मला भरपूर प्रेम देत आहे. त्यांची मनापासून इच्छा आहे की रवी राठीला तिकीट भेटले तर आम्ही 100% निवडून येतो. कारण काय की त्यांची मनाची इच्छा आहे की हा सेवक आहे, सामाजिक आणि धार्मिक कामात पुढे राहते. मला राजकारणात तसंही गंध नाही, मला माहित नाही राजकारण काय आहे. मला समाजकार्यात इंटरेस्ट असते. आणि आदरणीय पवार साहेबांचंही हेच आहे की 80% समाजकार्य 20% राजकारण. त्या हिशोबाने आम्ही काम करत आहे. समाजकार्यात मला जास्ती आवड आहे. भाऊ, लोकसभेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला, आता आपण हे चित्र बघताय की महाविकास आघाडी पुष्कळ ऍक्शन आणि ऍक्टिव्ह मोड मध्ये आहे. तर याचा आपला किती फायदा होऊ शकतो? आपण राष्ट्रवादीतर्फे आपण हे आहात उमेदवार, किती फायदा होऊ शकतो? 100% राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. 100% महाविकास आघाडीला फायदा होणार आहे. आदरणीय पवार साहेबांनी म्हटलेलं आहे 200ची वर जागा येणार आहे. आणि परिस्थिती तशीच आहे.
शेतकरी नाराज आहे, पूर्ण म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी नाराज आहे. आणि विशेष म्हणजे शेतकरीच आहे जे बदल करू शकतात. आणि युवक नाराज आहे, युवकांना नोकऱ्या भेटणार आहे, युवकही बदल करू शकतात. महिलांना असुरक्षित वाटत आहे. हे लाडली बहीण कशासाठी आणली? त्यांना वाटत होतं की आम्हाला मतदान कमी होऊन राहिलं, मतदान होऊन नाही राहिलं, ते हिशोबाने लाडली बहीण आणली. लाडला भाऊ आणणार, आणखीन लाडला काही आणणार. तर हे आता लोकांना माहित आहे की इलेक्शनच्या तोंडावर हे सर्व आणलेलं आहे. तर त्यांना वाटते की भाई हे लॉलीपॉप देऊन राहिले, काही करत नाही. मागील 10-15 वर्षापासून लोक पाहून राहिले ना, त्यांना काही भेटलेलं नाही. गाव पातळीवर तालुका स्तरावर आपण एक एक गाव पिंजून काढताय, आपलं व्यक्तिश भेट होत आहे लोकांसोबत. तर येथे जे मतदार बंधू आहे त्यांना आपलं काय एक मेसेज राहणार? मी त्यांना एकच हात जोडून विनंती करतो की तुमचा पोरगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, तुमच्यातलाच म्हणून मला एकदा संधी द्या, प्रेम द्या. आणि 100% तुमच्या मनासारखा त्याच्यापेक्षाही चांगला करून दाखवणार. आणि आपल्या मतदारसंघात महाराष्ट्रात 1 नंबरवर आणण्यासाठी मी जे काही माझ्या इकडून होईल ते प्रयत्न करणार आहे.